Welcome, dear students, JRPS Junior College, Narangao, online lecture subject Agriculture Science and Technology Standard 11. Dear students, in previous lecture we have studied about chapter number 6, plant nutrition. In today's lecture, we are going to start our new chapter number 7, irrigation management, part first. In this chapter, first definition of irrigation. The artificial application of water for supplying moisture essential to plant growth is known as irrigation. या ठिकाणी इरिगेशनची एक सोपी व्याख्या दिलेली आहे. तर इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना त्यामध्ये आपण पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन शेतामध्ये करत असतो. ते करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स इरिगेशनच्या आहेत त्या आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पाहायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आता इरिगेशन म्हणजे पाणी देणे म्हणजे काय ते आपण या ठिकाणी डेफिनेशन त्याची पाहूयात. द आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर, यामध्ये आर्टिफिशियल ऍप्लिकेशन आहे फॉर सप्लाइंग मॉइश्चर इसेन्शियल टू प्लांट ग्रोथ इज नोन ॲज इरिगेशन. तर आपण आर्टिफिशियल ऍप्लिकेशन करतोय, पाणी देतोय त्याला बाहेरनं. कशासाठी देतोय तर सप्लाय ऑफ मॉइश्चर, त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मॉइश्चरचा सप्लाय करतोय इसेन्शियल टू प्लांट ग्रोथ, कारण ते गरजेचं आहे प्लांटच्या वाढीसाठी, ते आवश्यक आहे म्हणून त्या ठिकाणी आपण इरिगेशन देतोय. डेफिनेशन पाठ करून ठेवा, सोपी आहे. The artificial application of water for supplying moisture essential to plant growth is known as irrigation. Then the irrigation चे जे ऍडव्हान्टेजेस आहेत, इरिगेशनचे फायदे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. Irrigation provides insurance against short duration drought during crop season. Irrigation provides insurance against short duration drought. छोटासा ज्यावेळेस पाण्याचा ताण पडतो किंवा पाऊस येत नाही अशा वेळेस आपल्याला इरिगेशन द्यावं लागतं आणि मग त्या ठिकाणी इरिगेशन काय करतं, इन्शुरन्स अगेन्स्ट शॉर्ट ड्युरेशन ड्रॉट ड्युरिंग क्रॉप सीझन. क्रॉप सीझन मध्ये आपल्याला इरिगेशन दिल्यामुळे त्या ठिकाणी पिकाचा इन्शुरन्स त्या ठिकाणी मिळतो की त्याची वाढ होईल. देन yield ऑफ क्रॉप इज इन्क्रीज अँड इट मेंटेन्स सॉइल टेम्परेचर. यामध्ये दुसरा ऍडव्हान्टेज आहे yield ऑफ क्रॉप इज इन्क्रीज, पिकाचं त्या ठिकाणी उत्पादन वाढतंय आणि त्याचबरोबर सॉइलचं टेम्परेचर सुद्धा मेंटेन राहतं. देन इट मेंटेन्स सॉइल वॉटर बॅलन्स कम्प्लिटली अँड प्लांट वॉटर बॅलन्स पार्टली. तर इरिगेशन दिल्यामुळे काय होतंय, सॉइल वॉटर बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन राहतो, प्लांट वॉटर बॅलन्स त्या ठिकाणी पार्टली त्या ठिकाणी मेंटेन राहतो. देन इरिगेशन इज नेसेसरी फॉर रेजिंग विंटर अँड समर सीझन क्रॉप. इरिगेशन कुठल्या पिकांसाठी गरजेचं आहे तर विंटर म्हणजे थंडीमध्ये येणारी पिके आणि समर उन्हाळी पिके, या दोन्ही सीझन मध्ये त्या ठिकाणी इरिगेशन महत्वाचं आहे. देन इट इम्प्रूव्ह द ग्राउंड वॉटर स्टोरेज. त्याचबरोबर ग्राउंड वॉटर स्टोरेज जो आहे पाण्याचा तो वाढण्यासाठी इरिगेशन महत्वाचं आहे. देन वॉटर सप्लायज टू इसेन्शियल एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू द क्रॉप. आता पाण्याबरोबर त्या ठिकाणी दोन महत्वाचे एलिमेंट्स त्या ठिकाणी पिकांना दिले जातात, त्यामध्ये हायड्रोजन अँड ऑक्सिजन त्या ठिकाणी वॉटर मधनं दिला जातो. देन इट इज नेसेसरी फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट्स बाय प्लांट फ्रॉम द सॉइल. तर यामध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट जे आहे तर ते पाण्यामुळे त्या ठिकाणी प्लांट्सला ऍब्सॉर्ब करता येतात, कारण पाण्यामध्ये ते न्यूट्रिएंट्स डिझॉल्व्ह होतात, नंतर ते रूट्सला ऍब्सॉर्ब करता येतात, त्यामुळे पाणी इरिगेशन देणं गरजेचं आहे. देन इट ब्रिंग्स बायोलॉजिकल इक्विलिब्रियम अँड एनरिचमेंट ऑफ सॉइल. त्याचबरोबर बायोलॉजिकल इक्विलिब्रियम अँड एनरिचमेंट ऑफ सॉइल. तर बायोलॉजिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय तर जमिनीमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना जगण्यासाठी पाण्याची मॉइश्चरची आवश्यकता असते, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा जो इक्विलिब्रियम आहे
तो त्या ठिकाणी मेंटेन राहील. त्याचबरोबर सॉइलची इनरिचमेंट त्या ठिकाणी फुलफिल होईल. सॉइल मध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी ऍड होतील. सॉइल त्या ठिकाणी सुपीक होईल. Then irrigation ensures choice of efficient valuable crops and increase efficiency of inputs. तर इरिगेशन मुळे काय होईल तर आपल्याला वेगवेगळी पिकं त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या ठिकाणी चॉईस राहील. इरिगेटेड क्रॉप्स आपण त्या ठिकाणी घेऊ. त्याचबरोबर जे काही इनपुट्स आपण टाकतो फर्टिलायझर्स वगैरे त्यांची इफिशियन्सी इरिगेशन मुळे वाढते. तर असे फायदे या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशनचे दिलेले आहेत. Then next adverse effect of irrigation. इरिगेशनचे काही बॅड इफेक्ट आहेत. जर आपण इरिगेशन प्रॉपर वेनी दिलं नाही तर प्रॉपर इरिगेशन त्या ठिकाणी दिलं नाही तर त्या ठिकाणी त्याचे ऍडवर्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये the indiscriminate use of water leads to problems of water logging and salt imbalance. जर आपण इरिगेशन त्या ठिकाणी प्रॉपर दिले नाही तर त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते. पाण्याचं लॉगिंग त्या ठिकाणी होतं. जमिनीमध्ये पाणी मुरत नाही. साल्ट इम्बॅलन्स त्या ठिकाणी होतो. साल्टी जमीन त्या ठिकाणी तयार होते. The root growth is restricted in irrigated soils and therefore nutrients that leach downward are not extracted by the crop. तर जास्त इरिगेशन दिल्यामुळे काय होतंय तर रूट ग्रोथ त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट होते. मुळांची वाढ त्या ठिकाणी होत नाही. त्याचबरोबर न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी डाऊनवर्डला लिचिंग त्याचं होतं आणि प्लांट्सला ते ऍब्सॉर्ब करता येतं. Then irrigated soil becomes more compact on drying and thus tillage operation requirement are high. तर इरिगेटेड सॉइल कशी होते तर कॉम्पॅक्ट होते म्हणजे हार्ड होते. त्यामुळे टिलेज ऑपरेशन्स त्या ठिकाणी आपल्याला जास्त करावे लागतात. नांगरणी वगैरे करून पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करावे लागतात. Then erosion of soils and soil loss of plant nutrients and wastage of water in slopy land. तर स्लोपी लँड जर असेल उताराची जमीन असेल तर त्या ठिकाणी काय होते पाण्याबरोबर माती वाहून जाते. प्लांट न्यूट्रिएंटचा लॉस होतो आणि वेस्टेज ऑफ वॉटर त्या ठिकाणी होतं. देन इन डीप क्ले सॉइल्स a huge quantity of water is lost in filling up cracks before it reaches at saturation level. आता डीप क्ले सॉइल असेल म्हणजे खोल त्या ठिकाणी क्ले सॉइल असेल तर त्या सॉइल मध्ये क्रॅक्स पडतात म्हणजे भेगा पडतात आणि त्या भेगा भरून येण्यासाठी खूप वेळ लागतो. पाण्याचा त्या ठिकाणी वेस्टेज होतो आणि ती जमिनीमध्ये मॉइश्चर आपल्याला त्याची लेवल मेंटेन करण्यासाठी पाण्याचा त्या ठिकाणी खूप वापर करावा लागतो. देन प्रिपरेशन ऑफ बाउंड्री बर्न्स, प्लॉट बर्न्स, चॅनल्स फॉर इरिगेशन अँड ड्रेनेज रिड्यूस इफेक्टिव्ह सोईंग एरिया. त्याचबरोबर इरिगेशन देण्यासाठी आपल्याला वेगवेगळे चॅनल्स तयार करावे लागतात, बांध बांधावे लागतात शेतामध्ये. त्याचबरोबर रिजेस अँड फरोज ओपन करावे लागतात. मग त्यामध्ये बराचसा एरिया आपला वाया जातो आणि त्या ठिकाणी क्रॉप जे घेणार आहे आपण त्या प्लांटची संख्या कमी होते आणि इफेक्टिव्ह सोईंग एरिया या ड्रेनेज चॅनल मध्येच त्या ठिकाणी वाया जातो. Then the requirement of costly inputs such as fertilizer, tillage are considerable in irrigated agriculture. आता या ठिकाणी जे कॉस्टली इनपुट्स आहेत सच एज फर्टिलायझर्स अँड टिलेज. आता या ठिकाणी फर्टिलायझर्स इरिगेटेड फील्ड मध्ये आपल्याला वापरावे लागतात तरच त्या ठिकाणी हायर यील्ड आपल्याला पिकांचं मिळतं. देन टिलेज जे मशागतीची जी कामं आहेत ती त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये आपल्याला करावी लागतात. जी इरिगेटेड फील्ड आहे त्यामध्ये आपल्याला करावी लागतात. त्यामुळे त्याची कॉस्ट त्याची वाढते. Then irrigation water is often acidic or alkaline and contains injurious salt, impurities and weed seeds that affects crop production. आता पाण्याबरोबर काय होतंय तर ऍसिडिक आणि अल्कलाइन कंडिशन त्या ठिकाणी फील्ड मध्ये तयार होते. त्याचबरोबर इंजुरियस साल्ट पाण्याबरोबर येतात, काही इम्प्युरिटीज असतात. त्याचबरोबर वीड सीड्स त्या ठिकाणी पाण्याबरोबर येतात आणि मग त्यामुळे काय होतंय तर क्रॉप प्रोडक्शनची जी ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला जास्त खर्च होतो आणि जे काही पीक आपण घेतलेलं आहे त्या ठिकाणी तिथं फायदा आपल्याला होत नाही. देन
Incidence of insect, pest, pathogen, parasites and weeds are high in irrigated areas. त्याचबरोबर जो इरिगेटेड एरिया असेल त्या ठिकाणी इन्सेक्ट, पेस्ट, पॅथोजन्स, पॅरासाइट्स आणि वीड्स यांचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पिकांना आपल्या नुकसान होतं. तर असे या ठिकाणी ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन या ठिकाणी सांगितलेले आहेत. देन डिफरंट सोर्सेस ऑफ इरिगेशन. आता इरिगेशनचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. मग त्यामध्ये ट्यूबवेल्स, यामध्ये ट्यूबवेल्स 46% आहे, कूपनलिकांचा वापर. देन कॅनल्स 24% कॅनल्स त्यामध्ये आहेत. देन टँक्स 3%, अदर सोर्सेस 11% आणि अदर वेल्स 16%. हा त्या ठिकाणी इरिगेशनचे डिफरंट सोर्सेस आहेत. देन सिस्टीम्स ऑफ इरिगेशन, इरिगेशनच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. मग त्यामधल्या सरफेस, सबसर्फेस, स्प्रिंकलर आणि ड्रिप या 4 महत्वाच्या सिस्टीम आहेत. सरफेस म्हणजे काय, तर जमिनीच्या वरून त्या ठिकाणी पाणी देणे. सबसर्फेस म्हणजे काय, तर जमिनीच्या खालून त्या ठिकाणी पाणी देणे. स्प्रिंकलर, स्प्रिंकलर सर्वांना परिचित असेल, मी पाहिले असतील कुठेतरी. तर स्प्रिंकलर म्हणजे काय, तर रेनफॉल सारखं पाणी त्या ठिकाणी स्प्रिंकलर मधनं दिलं जातं. देन ड्रीप, ड्रीप मध्ये ड्रॉप बाय ड्रॉप पाणी त्या ठिकाणी पिकांना दिलं जातं. आता या ठिकाणी सरफेसचे जे टाईप आहेत त्यामध्ये फ्लडिंग, फ्लडिंगचे परत 2 टाईप, वाईल्ड फ्लडिंग, कंट्रोल फ्लडिंग. कंट्रोल फ्लडिंगचे परत 4 टाईप आहेत, बॉर्डर स्ट्रीप, चेक बेसिंग, रिंग अँड बेसिंग, रिजेस अँड फरोज. तर 1 बाय 1 आपण आता हे पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये सिस्टीम ऑफ इरिगेशन, त्यामध्ये जी डिफरंट सिस्टीम ऑफ इरिगेशन जी आहे, तर वॉटर ती डिपेंड आहे, वेगवेगळे फॅक्टर्स त्याला कारणीभूत आहेत. आपण त्या फॅक्टरचा विचार करून त्या ठिकाणी इरिगेशनची सिस्टीम आपल्या फील्डमध्ये करत असतो. फर्स्ट टोपोग्राफी, प्रेझेंट कंडिशन ऑफ लँड, जमीन आपली कशी आहे, उताराची आहे का सपाट आहे, याच्यावरती त्या ठिकाणी इरिगेशनची सिस्टीम ठरलेली असते. देन सॉइल टाईप, मातीचा प्रकार. देन क्रॉप अँड वॉटर रिसोर्सेस, क्रॉप कुठले घेणार आहे, त्यानंतर वॉटरचा रिसोर्स कुठला आहे. देन क्लायमॅटिक कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन डिपेंड करते, जर पावसाळी सीझन असेल तर त्यामध्ये आपण जास्त इरिगेशन चॅनल्स वगैरे ओपन नाही करत, परंतु उन्हाळी सीझन असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे इरिगेशन सिस्टीम्स करावे लागतात. देन कॉस्ट, त्याचबरोबर त्याची कॉस्ट डिपेंड करते, जर जास्त खर्चिक असेल तर शेतकरी तिकडं इरिगेशन सिस्टीम्स त्या ठिकाणी करत नाही. जर कॉस्ट त्याला परवडणारी असेल तर तो त्या ठिकाणी इरिगेशन सिस्टीम त्या ठिकाणी बसवत असतो किंवा ती करत असतो. तर असे या ठिकाणी काही फॅक्टर्स आहेत, त्यामध्ये टोपोग्राफी, सॉइल टाईप, क्रॉप वॉटर रिसोर्सेस, क्लायमॅटिक कंडिशन अँड कॉस्ट. त्यामध्ये आता फर्स्ट सरफेस इरिगेशन सिस्टीम. इन दिस सिस्टीम वॉटर इज अप्लाइड अँड डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सॉइल सरफेस बाय ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीनुसार त्या ठिकाणी आपण पाणी अप्लाय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो फील्ड मध्ये, त्याला आपण सरफेस इरिगेशन सिस्टीम असं म्हणतो. त्याच्या आता फ्लडिंग त्याचा एक टाईप आहे सरफेस इरिगेशनचा. फ्लडिंग मध्ये परत 2 टाईप आहेत, वाईल्ड फ्लडिंग अँड कंट्रोल फ्लडिंग. आता वाईल्ड फ्लडिंग आपण पाहूया काय आहे. इन दिस मेथड वॉटर फ्रॉम चॅनल इज allowed to flood in the entire field in an uncontrolled way. वाईल्ड फ्लडिंग म्हणजे काय, तर मोकाट पद्धतीने पाणी जमिनीमध्ये सोडायचं आहे. उदाहरणार्थ ऊस शेतीमध्ये, आपण शुगर केन फार्मिंग मध्ये काही शेतकरी असं मोकाट पाणी त्या ठिकाणी शेतामध्ये सोडून देतात, त्याला आपण वाईल्ड फ्लडिंग असं म्हणतो. दिस प्रॅक्टिस इज फॉलोड वेअर वॉटर इज अबंडंट अँड इनएक्सपेन्सिव्ह. ही मेथड जी आहे तर ती कुठे केली जाते, तर वॉटर त्या भागामध्ये खूप आहे, खूप प्रमाणामध्ये आहे आणि स्वस्तामध्ये पाणी त्या ठिकाणी मिळतंय. इट इज फॉलोड ऑन स्मूथ लँड्स लाईक वेटलँड्स ऑफ राईस. राईस भात शेतीमध्ये त्या पद्धतीचं इरिगेशन दिलं जातं, किंवा क्लोज ग्रोईंग क्रॉप्स लाईक लेफी व्हेजिटेबल्स अँड फॉडर क्रॉप्स, किंवा जे क्लोज ग्रोईंग क्रॉप्स आहे म्हणजे जवळजवळ आपण त्याचं लावणी करतो, किंवा लेफी व्हेजिटेबल मध्ये म्हणजे भाजीपाला जी पिकं आहेत त्याच्यामध्ये, किंवा फॉडर क्रॉप किंवा चारा पिकांमध्ये अशा पद्धतीचं वाईल्ड फ्लडिंग केलं जातं. देन कंट्रोल्ड फ्लडिंग पुढची मेथड आहे कंट्रोल फ्लडिंग.
त्यातलं पहिलं बॉर्डर स्ट्रीप मेथड. बॉर्डर स्ट्रीप मेथड काय आहे? इन दिस मेथड द फील्ड इज डिवायडेड इंटू लॉंग नॅरो स्ट्रिप्स अँड स्मॉल पॅरलल रिजेस ऑन द साइड्स. यामध्ये या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा, या ठिकाणी इकडं परमनंट बंड केलेले आहेत दोन्ही साइडला फील्डच्या, आणि मध्ये टेम्पररी बंड्स केलेले आहेत, आणि मधल्या एरियामध्ये आपण क्रॉप्सची सोईंग करतो, आणि त्या ठिकाणी बॉर्डर स्ट्रिप्स आपण त्याला म्हणतो. हे जो मधला पार्ट आहे तो बॉर्डर स्ट्रीप आहे. बेसिन ए, बेसिन बी आणि बेसिन सी. तर या ठिकाणी याला बॉर्डर स्ट्रीप असं म्हणतात, आणि यामध्ये इरिगेशन दिलं जातं. लेंथ ऑफ द स्ट्रीप रेंजेस फ्रॉम 30 to 150 मीटर्स. त्याची लांबी जी आहे ती लांबी 30 ते 150 मीटर त्या ठिकाणी असते, आणि त्याची रुंदी जी आहे तर ती 6 ते 8 मीटर्स वाईड. 6 ते 8 मीटर्स त्या ठिकाणी हे वाईड चॅनल्स ओपन केले जातात, विच डिपेंड्स अपॉन फील्ड कंडिशन अँड क्रॉप टाईप. आणि हे कशावर डिपेंड आहे? फील्ड कंडिशन आणि क्रॉपच्या टाईपवर. दिस मेथड इज सुटेबल फॉर क्लोज ग्रोइंग क्रॉप्स लाईक व्हीट अँड लिग्युम्स. अशी जी मेथड आहे त्याला व्हीट आणि लिग्युम क्रॉप्स म्हणजेच गहू आणि जे काही लिग्युम आहेत, जे पल्सेस वगैरे, या पिकांमध्ये आपण अशा पद्धतीचे चाराच तयार करतो. लेबर रिक्वायरमेंट इज लेस फॉर फील्ड लेआउट्स. लार्ज इरिगेशन स्ट्रीम्स कॅन बी इफिशियंटली युज्ड. इट इज नॉट सुटेबल इन कोस्ट टेक्स्चर सॉइल. आता ह्या मेथड मध्ये लेबर रिक्वायरमेंट कमी लागते. लार्ज इरिगेशन स्ट्रीम्स त्या ठिकाणी आपण हँडल करू शकतो. देन रिपेअरिंग अँड सुपरविजन ड्युरिंग इरिगेशन इज नीडेड. या मेथड मध्ये रिपेअरिंग करावे लागतात, त्यानंतर सुपरविजन ठेवावं लागतं, म्हणजे त्या ठिकाणी लेबरची आवश्यकता असते. त्याचबरोबर नॉट सुटेबल इन कोस्ट टेक्स्चर सॉइल. कोस्ट टेक्स्चर सॉइल मध्ये ही सुटेबल नाही, कारण कोस्ट टेक्स्चर सॉइल जी आहे तर ती त्या ठिकाणी पाणी थांबून ठेवत नाही. पाण्याबरोबर त्या ठिकाणी पण त्याचे फुटतात आणि इरिगेशन इकडं तिकडं त्या ठिकाणी डायव्हर्ट होतं. त्यामुळे कोस्ट टेक्स्चर सॉइल मध्ये ही मेथड सुटेबल नाही. देन चेक बेसिन मेथड. पुढची मेथड आहे चेक बेसिन मेथड. इट इज द मोस्ट कॉमन मेथड अमॉंग सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. ही जी मेथड आहे ती सरफेस इरिगेशन मधली कॉमन मेथड आहे. इन दिस मेथड फील्ड इज डिवाइडेड इंटू स्मॉल प्लॉट्स सराउंडेड बाय बंड्स ऍट ऑल द 4 साइड्स. यामध्ये फील्ड डिवाइड केली जाते स्मॉल प्लॉट्स मध्ये, आणि त्या ठिकाणी चेक बेसिन्स तयार केले जातात. द साइज ऑफ चेक बेसिन्स रेंजेस फ्रॉम 4 into 3 मीटर टू 6 into 5 मीटर. 4x3 ते 6x5 मीटरचे त्या ठिकाणी चेक बेसिन्स असतात. मग त्यामध्ये आयताकृती किंवा रेक्टँग्युलर आकाराचे चेक बेसिन्स तयार केले जातात. इट इज सुटेबल फॉर क्रॉप्स लाईक ग्राउंडनट, व्हीट अँड फिंगर मिलेट. ही जी मेथड आहे चेक बेसिन मेथड, तर ती ग्राउंडनट, व्हीट अँड फिंगर मिलेट क्रॉप साठी सुटेबल आहे. देन in this method water can be applied uniformly but more labor is required to prepare layouts. आता ह्या मेथड मध्ये पाणी जे आहे तर ते मोर युनिफॉर्म त्या ठिकाणी फील्ड मध्ये दिलं जातं, परंतु या ठिकाणी लेबर जास्त जातात. लेबरची आवश्यकता असते, कारण ते चॅनल्स वगैरे बनवणे, आतमध्ये चेक बेसिन तयार करणे यासाठी खूप वेळ जातो आणि खर्चिक आहे. लँड इज वेस्टेड अंडर चॅनल्स अँड बर्न्स. इंटरकल्टिवेशन बाय इम्प्लिमेंट्स इज डिफिकल्ट. आता यामध्ये जमिनीचा वेस्टेज जातो, कारण या ठिकाणी बंड वगैरे बनवणे यामध्ये जमिनीचा बराचसा भाग वाया जातो. इंटरकल्टिवेशन बाय इम्प्लिमेंट इज डिफिकल्ट. आणि या मेथड मध्ये इंटरकल्टिवेशन ऑपरेशन जे आहेत, म्हणजे आपण कोळपणी वगैरे करतो, असे जे ऑपरेशन्स आहेत ते याच्यामध्ये करता येत नाही, कारण मध्ये त्याच्या बंड असतात, बांध असतात. त्यामुळे चेक बेसिन मध्ये इंटरकल्टिवेशन आपल्याला करता येत नाही. यामध्ये पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचे बंड्स फील्ड मध्ये आपल्याला करावे लागतात. देन थर्ड मेथड इज रिंग अँड बेसिन मेथड. तिसरी मेथड आहे कंट्रोल्ड फ्लडिंग मध्ये रिंग अँड बेसिन मेथड. आता ह्या मेथड मध्ये दिस मेथड इज सुटेबल फॉर ऑर्चर्ड अँड अदर हाय व्हॅल्यू क्रॉप. रिंग अँड बेसिन मेथड जी आहे तर ती ऑर्चर्ड म्हणजे
बागा ज्या ठिकाणी असतील फ्रूटच्या त्या ठिकाणी अशी मेथड रिंग अँड बेसिन मेथड वापरली जाते. द बेसिन मे बी स्क्वेअर, रेक्टँग्युलर ऑर सर्क्युलर इन शेप. बेसिन जे आहे तर ते स्क्वेअर मध्ये असतात म्हणजे चौकोनी, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती आणि सर्क्युलर किंवा गोलाकाराचे त्या ठिकाणी बेसिन्स तयार केले जातात. तर त्यामधलं आपलं फर्स्ट आहे रिंग अँड बेसिन मेथड मधला बेसिन मेथड. A small bunch of 15 to 22 centimeter high is formed around the stump of the tree at a distance about 30 to 60 centimeter depending upon water quantity to be applied किंवा supplied. तर या ठिकाणी बेसिन्स तयार केले जातात म्हणजे त्याला आपण आळी असं म्हणतो. फ्रूट क्रॉपच्या बाजूला त्या ठिकाणी आळी तयार केली जातात आणि या ठिकाणी पाणी देण्यासाठी या ठिकाणी साईडला त्याची उंची वाढवली जाते 15 ते 22 सेंटीमीटर हाय केलं जातं आणि त्याचा जो डायमीटर आहे डिस्टन्स 30 ते 60 सेंटीमीटर त्याचा ठेवला जातो डिपेंडिंग अपॉन द वॉटर क्वांटिटी. वॉटर क्वांटिटी आपल्याला किती द्यायची आहे त्या क्रॉपला किंवा त्या फ्रूट क्रॉपला त्याच्यावरती या बेसिनची साईज डायमीटर ठरला जातो. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बेसिन ठेवले जातं. Then second method of ring and basin method मधली ring method. These are circular beds. यामध्ये circular beds तयार केले जातात. Heap of soil around plant trunk is made to avoid direct contact of water to plant trunk. यामध्ये heap तयार केले जातात. यामध्ये आता पहा पिक्चर मध्ये या ठिकाणी प्लॅन्टच्या बाजूला heap तयार केलेला आहे मातीचा जेणेकरून पाण्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट त्याच्या खोडाला होणार नाही. अशा पद्धतीची या ठिकाणी सिस्टीम रिंग मेथड मध्ये केली जाते. दिस हेल्प्स इन अवॉइडिंग वॉटर बॉर्न डिसीजेस. यामुळे वॉटर बॉर्न डिसीज जे असतात म्हणजे पाण्यातून येणारे जे रोग आहेत ते रोग या खोडाला होत नाहीत आणि त्यामुळे त्या ठिकाणी याचं पाण्यापासून होणारे जे वॉटर बॉर्न डिसीज आहे त्यापासून त्याचं संरक्षण होतं. आता या ठिकाणी डायग्राम मध्ये पहा रिंग मेथड मेन वॉटर चॅनल या ठिकाणी आहे दोन्ही बाजूला या ठिकाणी प्लांट्स लावलेले आहेत आणि वॉटर इज सप्लाइड बाय चॅनल्स आणि या ठिकाणी रिंग तयार केलेली आहे. मध्ये हीप आहे आणि कडेनं या ठिकाणी पाणी दिलेलं आहे. तर याला आपण रिंग मेथड ऑफ इरिगेशन असं म्हणतो. देन पुढची मेथड आहे फरो मेथड. पुढची मेथड आहे फरो इरिगेशन मेथड. आता या फरो मेथड मध्ये काय केलं जाते तर आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी फरो मेथडचा वापर इरिगेशनला दिला जातो. त्यामध्ये फरो आर स्मॉल पॅरलल चॅनल्स मेड टू कॅरी वॉटर इन स्मॉल स्ट्रीम बिटवीन द रोज ऑफ क्रॉप ग्रोन ऑन रिजेस ऑर फरो साइड. तर यामध्ये पॅरलल चॅनल्स तयार केले जातात. या ठिकाणी पिक्चर मध्ये पहा हे चॅनल्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. मग त्यामध्ये रिजेस अँड फरोज ओपन केले जातात. आता हा वरचा जो भाग आहे तो आहे रिज. त्याला आपण रिज असं म्हणतो. वरच्या भागाला रिज असं म्हणतो आणि जो पाणी ज्या ठिकाणी साचलेला आहे तर तो भाग आहे फरो. फरो साइड. This method is suitable for crops like sugarcane, cotton, tobacco, sorghum, maize and vegetables. आता ही जी मेथड आहे तर ती कुठल्या क्रॉपला सुटेबल आहे तर या ठिकाणी शुगरकेन म्हणजे ऊस, कॉटन, कापूस, टोबॅको, तंबाखू, सोरगम म्हणजे ज्वारी, मेज, मका आणि व्हेजिटेबल म्हणजे काही भाजीपाला पिकं जी आहेत त्यांच्यामध्ये ही मेथड सुटेबल आहे. जसं टोमॅटो मध्ये तुम्ही पाहत असाल इकडं रिजेस अँड फरोज त्या ठिकाणी तयार केली जातात. द साइज अँड शेप ऑफ फरो डिपेंड्स अपॉन स्पेसिंग अडॉप्टेड बाय द फॉर द क्रॉप. आता या ठिकाणी साइज अँड शेप जो आहे फरोचा तो त्या ठिकाणी क्रॉप वरती डिपेंड आहे. त्याचबरोबर सॉइल टाईप आणि स्लोप, त्याचबरोबर मातीचा प्रकार आणि जमिनीचा उतार किती आहे याच्यावरती आपण ते फरोज ओपन करतो. द लेंथ रेंजेस फ्रॉम 30 मीटर टू 300 मीटर. आणि जी रेंज आहे म्हणजे किती लांब पर्यंत आपण ते फरो ओपन करू शकतो तर 30 मीटर ते 300 मीटर म्हणजे 300 मीटर पर्यंत त्याची लांबी आपण ठेवू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त आपले फील्ड किती लांब आहे त्याच्यावरती हे फरो मेथड्स आपण फील्ड मध्ये तयार करू शकतो. कॉस्ट ऑफ फरो प्रिपरेशन इज मोर. आता याच्यामध्ये
जी कॉस्ट ऑफ फरो आहे ती त्या ठिकाणी खूप जास्त आहे. फरो कॅन बी ओपन युझिंग रिजर ऑर बाय मॅन्युअल ऑपरेशन. त्यामध्ये रिजरचा वापर केला जातो आणि किंवा मॅन्युअली लेबरच्या सहाय्याने त्या ठिकाणी फरोज ओपन केले जातात. त्याचबरोबर याची कॉस्टली ते पडतं, कारण लेबरचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो किंवा मशिनरीचा वापर करून आपल्याला या ठिकाणी फरोज ओपन करावे लागतात. तर या ठिकाणी आपण फरो मेथडची माहिती घेतलेली आहे. पिक्चर मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने फरो मेथड केली जाते. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी आपला 7 नंबरचा चॅप्टर इरिगेशन मॅनेजमेंट सुरू केलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण इरिगेशनची डेफिनेशन पाहिली, आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर फॉर क्रॉप इज नोन ॲज इरिगेशन. त्यानंतर इरिगेशनचे फॅक्टर्स आपण पाहिले. देन आफ्टर मेथड्स ऑफ इरिगेशन आपण पाहिलं. त्यामध्ये सरफेस, सबसरफेस, स्प्रिंकलर आणि ड्रिप या 4 मेथड आहेत. त्यामध्ये सरफेस मेथड मध्ये आपण फ्लडिंग चे टाइप्स पाहत होतो. त्यामध्ये फ्लडिंगचे 2 टाइप आहेत, वाईल्ड फ्लडिंग अँड कंट्रोल फ्लडिंग. त्यामध्ये वाईल्ड फ्लडिंग मध्ये आपण पाहिलं की मोकाट पाणी देण्याची ती पद्धत आहे. त्याचबरोबर कंट्रोल मेथड मध्ये त्या ठिकाणी 4 मेथड आपण पाहिल्या. त्यामध्ये सुरुवातीला आपण वाईल्ड फ्लडिंग, कंट्रोल फ्लडिंगचे 4 मेथड, बॉर्डर स्ट्रीप मेथड, चेक बेसिन मेथड, रिंग अँड बेसिन मेथड अँड फरो मेथड, या 4 मेथड आपण पाहिलेल्या. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.